करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, लक्षात ठेवा, लोक आपली बदनामी का करत असतात? काय कारण असू शकतं? ज्या प्रकारे प्रत्यक्षात आयुष्यातली कुठलीही भेट ही शेवटची ठरेल हे सांगता येत नाही. आपण ज्या ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी जात असतो, ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला काय सांगत आहे, आपल्याशी काय बोलत आहे, नीट काळजीपूर्वक आपण ऐकलं पाहिजे. कारण सांगू शकत नाही हो. कारण ज्याची पुण्याई शिल्लक बघा आहे तोपर्यंत नरदेह आहे. शिल्लक संपल्यानंतर, पुण्याई संपल्यानंतर बघा प्रत्यक्षात एक सेकंदसुद्धा या पृथ्वी तलावर थारा नाहीये. म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर तुमच्या हसू उमटेल. आपण काय विचार करतो? का आपण दुसऱ्यांना दुखावतो? अहो, प्रत्यक्षात जर विचार केला ना, ज्या व्यक्तीला आपण भेटायला जात आहोत ना, त्या व्यक्तीला भेटण्या अगोदर आपला मूड जो असतो ना, तो उत्तमाचा असणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघा एखाद्या ट्रॅफिकमध्ये असाल किंवा एखाद्या कुठल्या कामामध्ये बिझी असाल, त्या कामाच्या टेन्शनमध्ये असाल, तर त्या टेन्शनमध्ये घरातली चिंता असेल, त्या घरातल्या चिंतेमुळे आपण त्या व्यक्तीला भेटायला जात असतो. आणि बघा, बोलताना फटकन असे शब्द निघून जातात की त्या व्यक्तीच्या मनाला बघा जखम होते. म्हणजेच काय, वेदना पोहोचतात की नाही. परंतु येताना अशा प्रकारे या, निरोप असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर तुमच्या आणि आमच्या बघा प्रत्यक्षात त्या स्वतः व्यक्तीच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू उमटायला हवं. एवढंच अपेक्षित असतं. जरी बघा एखाद्या वेळी आपण गावाला जातो की नाही, बरोबर, सगळेच जण जातात की नाही, किंवा गावातली माणसं शहरा ठिकाणी येतात. ज्या प्रकारे येतात ना, त्यावेळी आपण त्यांच्या हाताकडे पाहतो, बरोबर. पहिली गोष्ट की त्यांनी काही आणलंय का. आता गावाकडून एवढं आलेत तर आपल्याला काही घेऊन आलेत का, किंवा शहराकडून गावा ठिकाणी आलेत तर ते आपल्याला काही घेऊन आलेत का. त्यांचे जर हात रिकामे असतील तर आपण काय विचार करणार, अरे आपण जाताना बघा काहीतरी खाऊ घेऊन जातो, परंतु हे ते रिकामे हाताने आलेले आहेत. चालेल. समर्थ म्हणाले, तुम्हाला भेटायला आलेत, हेच बघा उत्तमाचं आहे, पुण्याईचं लक्षण आहे. कारण आत्ताच्या घडीला संवाद होणं खूप महत्त्वाचं आहे. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण एवढंच पाहतो ना, एखाद्या बघा आपलं गाव असतं, त्या गावा ठिकाणी जेव्हा आपण शहराकडून जात असतो, बघा नोकरीनिमित्ताने आपण शहराकडे असतो की नाही, एखादा सण असेल किंवा एखादा कोणाचा कार्यक्रम असेल बघा, तर त्यावेळी आपण तिथे जातो. आणि जात असताना बघा आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणी असतात, आजी आजोबा, त्यांनासुद्धा आपण खाऊ नेतो की नाही. किती मन प्रसन्न होतं बघा. ज्याप्रमाणे आपले नातेवाईक नसतात, परंतु आपला एक प्रकारे शेजार धर्म असतो, बरोबर की नाही. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमटायला हवं. आपलं नाव निघेल. अहो, एखादी बघा शेवची पुडी असेल किंवा बघा बटरची पिशवी असेल, काहीतरी आपण जरी घेऊन गेलो ना, तरी बघा चेहऱ्यावर हसू नक्कीच उमटतं.
लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले, लोक आपली बदनामी करतायत ना, करू दे. त्यांना बदनामी करण्याचं बघा सामर्थ्य आहे, चला करू दे. परंतु आपण चुकीचं वागायचं नाही. वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात, बरोबर की नाही? कारण जगामध्ये अनेक गुरु आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. पण फरक फक्त इतकाच आहे, हा लक्षात ठेवायचा. गुरु शिकून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवत असते. जो परीक्षेला बघा उत्तमाचा उभा राहिलेला आहे, तो परीक्षेला नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, आपण शालेय जीवनामध्ये परीक्षा दिल्या की नाही? अहो, तुम्ही आम्ही दिल्या की नाही? नक्कीच ना. त्यामध्ये काही अडचण आली? हो, आली. ज्याने अभ्यास नाही केला त्याला अडचण आली. परंतु ज्याने बघा प्रत्यक्षात अभ्यास केलेला आहे त्याला अडचण आली का? नाही. समर्थ म्हणाले, आयुष्याची परीक्षा ही वेगळी आहे. कारण काय असतं, आयुष्याच्या परीक्षेत कोणीही उपयोगाला येत नाही. आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती फार मोलाची. फक्त तिची किंमतही वेळ आल्यावर कळत असते. आपण शालेय जीवनामध्ये आपण पाहिलं ना, आपल्याला जर रिकामी जागा आली नाही किंवा एखाद्या चुक्कीबरोबर आलं नाही, बघा लहान लहान प्रश्न आपण विचारायचो ना, सांगायचे की नाही? आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, सांगायचे की नाही? परंतु आयुष्यातली जी खरी परीक्षा असते ना, त्यावेळी कधी कोणी उपयोगाला येत नाही. परंतु आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती ही लाख मोलाची आहे. जेव्हा त्या व्यक्तीची किंमत प्रत्यक्षात वेळ आल्यावर कळत असते. मग समजून समर्थ म्हणाले, संयम ठेवा आपल्यामध्ये. कधी कधी चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागतं. ते सरळ रस्ते नसतात हो. आपल्याला सुद्धा त्या रस्त्यातून वाट काढावी लागते. अनेक मार्ग आपल्याला पाहायला मिळतात, परंतु प्रत्येक मार्ग हा चांगल्या ठिकाणी जाईलच असं नाही आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. वाईट परिस्थितीतून जेव्हा जात असताना आपला देह सक्षम असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी समस्यांसाठी इतरांना कारणीभूत मानता ना, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर मात करूच शकत नाही. कारण का असतं, आपल्याला जर काही आले नाही ना, आपण दुसऱ्यांवर खापर फोडत असतो. म्हणजे काय, दुसऱ्यांना कारणीभूत ठरवत असतो. यांच्यामुळे झालं, हिच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे झालं. अहो, प्रत्यक्षात आपण स्वतःहून चुकलेलो आहोत. ही चूक आपण स्वतःहून समजली गेली पाहिजे. आपण कारणं देणारी असतो, परंतु आयुष्यात कारण नसावं. कर्तृत्व ज्या व्यक्तीकडे असतं ना, कर्तृत्ववान माणसं कधी नशिबाच्या आहारी जात नाही आहे. आपला देह फक्त नशिबाच्या आहारी जात असतो, कारण नशिबावर अवलंबून असतो. अहो, प्रत्यक्षात त्या नशिबाच्या अगोदर उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. जर तुझं कर्म उत्तमाचे असतील तर नशीब नक्कीच चमकणार ना. आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसं कधीही कर्तृत्ववान होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या प्रकारे आपण नशीब चमकेल हे पाहण्यापेक्षा प्रयत्न करा. मग त्यावेळेला कोणाचीही वाट पाहायला लागणार नाही. यशच तुमची वाट पाहत बसेल. काही लोक बघा, आपण जशी बुटं चप्पल पायामध्ये घालतो की नाही, त्याप्रमाणे लोक असतात. साथ तर देतात, पण मागून चिखल उडवतात. म्हणजे काय, आपण चालत असताना बघा, चपलेने आपल्या पॅन्टीवर आपल्या पायावर चिखल उडतं की नाही, मग तशीच लोक बघा प्रत्यक्षात
चिखल उडवत असतात, कारण त्यांच्याकडे असतं. परंतु समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष जर आपण पाहाल ना, तर आपल्याला सुद्धा उत्तमाचं कार्य करणं आहे. ज्या वेळेला संसाराची कर्तव्य पार पाडून आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होत असते ना, तेव्हा उरलेलं आयुष्य निवांत काढायचं असतं. आपली संध्याकाळ आपल्यालाच ठाऊक असते, काय वाढून ठेवलेलं आहे. अहो, दिवसभरात जर चांगली कर्तव्य पार पाडली असशील, उत्तमाची कर्म केली असशील, तर संध्याकाळ रात्र बघा उत्तमाची असेल. परंतु जर दिवसभर बघा तुझ्याकडून वाईट कर्म घडत असतील, तर रात्रभर तुला झोप लागेल का हो? नाही आहे. काहींच्या वाटेला इतका संघर्ष असतो ना, की तो आयुष्याच्या शेवटापर्यंत संपत नाही आहे. मग संघर्ष कसला हो? विचार करा. आपल्या वाटेला सुद्धा संघर्ष आहेच. कुणाचंही आयुष्य बघा सरळ मार्गाने नाही आहे. मध्ये कुठले तरी संकट, अडचणी आहेतच. समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे की नाही? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे? स्वतःच्या मनाला विचार, दुसऱ्यांना विचारायला जाऊ नको. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा खडतर प्रवास जगत आहे. परंतु तो खडतर प्रवास जगत असताना समोरची व्यक्ती बघा कळून देत नाही आहे. आपण मात्र पत्रिका वाटण्यासारखं करत असतो. आपल्या मार्गात आलेलं जे दुःख आहे ते इतरांना सांगत बसतो. बघा आयुष्याचं गणित वेगळं आहे हो. यात पगाराला कितीही गुणलं तरी भागत नाही आणि गुणानं राहिलं बघा प्रत्यक्षात तर भागतं. म्हणजेच काय, आपल्याला पगार किती आहे बरोबर, ते आपल्यालाच माहिती आहे. परंतु जर पगाराला कितीही चांगल्या प्रकारे आपण साठवण्याचा प्रयत्न केला तर ते भागत नाही हो. काही ना काहीतरी कारणं येत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपले गुण चांगले ठेवा. गुणानं जर मनुष्य देह उत्तमाचा असेल तर ते भागेल, एवढं मात्र निश्चित आहे. हा संसाराचं गणित आहे, आयुष्याचं गणित आहे. म्हणून चांगले विचार आपल्या अंतरी असणं गरजेचं आहे. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे माणसाचं मन खचून जाणं. एकदा की मन खचलं ना, की संपूर्ण कठीण पाहायला मिळत असतं. म्हणून आयुष्यात कठीण जीवन जगण्यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्यात खंबीर राहणं आवश्यक आहे. जीवनात अडचणी अनेक असतील, परंतु त्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मात्र तुझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. लोकांना बघा प्रत्यक्षात बदनामी करायला वेळ असते, परंतु जिथे आपण अडचणीमध्ये सापडलेलो आहोत ना, संकटामध्ये आपण अडकलेलो आहोत, तिथे आपल्याला बाहेर काढायला वेळ नसते. म्हणून आपल्यालाच बघा उत्तमतेने राहणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांना दोष देऊन उपयोगाचं नाही आहे. ती व्यक्ती माझ्या मदतीला आली नाही किंवा तो व्यक्ती बघा प्रत्यक्षात माझ्या मदतीला धावून आला असता तर माझ्यावरती हे संकट पाहायला मिळाले नसतं, असं नाही आहे. समर्थ म्हणाले, जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. जय जय रघुवीर समर्थ.